क्रमांक 4चं गणित मला सोडवून दाखवण्यापूर्वी एक ॲडजस्टमेंट शिकवतो. ते ॲडजस्टमेंट पहिल्यांदा बघूया. ते आजच्या तासाला त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट गणितात काय होतात, नंतर ती ॲडजस्टमेंट गणितात विचारले तर त्याचे इफेक्ट कसे दाखवाल हे सगळं पहिल्यांदा खुलासेवार सांगतो आणि मग पुढच्या तासाला क्रमांक 4चं गणित सोडवूया. एकदम चौथं गणित सोडवायला जाऊ नका, तुमचा गोंधळ उडेल. वरती पहिल्यांदा पुढं गणित सोडवण्यापूर्वी ॲडजस्टमेंट ऑन फिक्स्ड असेट्स हेडिंग द्या. ॲडजस्टमेंट ऑन फिक्स्ड असेट्स. ॲडजस्टमेंट ऑन फिक्स्ड असेट्स याला अंडरलाईन करा. आता असेटच्या किमती दाखवताना गणितात कशा पद्धतीने दाखवल्या जातात ते पहिल्यांदा दाखवतो. घ्या एक आकडा. कॉस्ट मायनस प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन इज इक्वल टू रिटर्न डाऊन व्हॅल्यू. शॉर्ट फॉर्म वापरला, रिटर्न डाऊन व्हॅल्यू. यालाच दुसरं नाव देतात नेट व्हॅल्यू. नेट व्हॅल्यू यालाच तिसरं नाव आहे बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू, रिटर्न डाऊन व्हॅल्यू, डेप्रिसिएटेड व्हॅल्यू, नेट व्हॅल्यू किंवा बुक व्हॅल्यू. याला मूळ इक्वेशन काय तयार झालं बघा. कॉस्ट म्हणजे मालमत्तेची मूळ किंमत, त्यामधून आजपर्यंत संचित म्हणजे साठलेलं डेप्रिसिएशन जर गणितात दिलं असेल तर त्याला म्हणतात प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. आणि आलेल्या वजाबाकीला शब्द वापरला जातो रिटर्न डाऊन व्हॅल्यू किंवा नेट व्हॅल्यू किंवा बुक व्हॅल्यू. आता हे गणितात दाखवण्याची पद्धत कशी असते तर कॉस्ट असेटला येते, शॉर्टमध्ये लिहिलं असेट. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन कुठे येतं, लायबिलिटीला येतं. आणि हे दोन सेपरेट दाखवल्यानंतर ही रिटर्न डाऊन व्हॅल्यू असेटला उरते. आता जर गणित सोडवायचं असेल तुम्हाला फंड्स फ्लो स्टेटमेंटचं तर बघा, ही किंमत दिली तर ही दिलीच पाहिजे. म्हणजे हा अकाउंट वेगळा निघेल, हा अकाउंट वेगळा निघेल. परंतु जर समजा तुम्हाला रिटर्न डाऊन व्हॅल्यू, नेट व्हॅल्यू किंवा बुक व्हॅल्यू दिली असेल तर या बुक व्हॅल्यूचा अकाउंट न काढता, हा अकाउंट काढू नका, हा अकाउंट न काढता हा अकाउंट एक काढा आणि हा अकाउंट एक काढला. आता याचा बॅलन्स हा डेबिट असतो, याचा बॅलन्स हा क्रेडिट असतो. म्हणजे नेट असेट्स कॉस्ट म्हणून जी किंमत देतात तुम्हाला दिलेली असेल ठीक आहे, नाहीतर आपल्याला कॉस्ट शोधावी लागेल. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं की 5,000 रुपये बुक व्हॅल्यूची असेट, त्याच्यावर आजपर्यंत साठलेली प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन 2,000 होती. तर या असेटची बुक व्हॅल्यू किती बघा, 5,000 रुपयाची मूळ किमतीची असेट म्हणजे कॉस्ट. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन 2,000 म्हणजे बुक व्हॅल्यू म्हणजे नेट व्हॅल्यू म्हणजेच रिटर्न डाऊन व्हॅल्यू किती झाली आता 3,000. मग हा अकाउंट वेगळा काढला, हा अकाउंट वेगळा काढला, म्हणजे हा अकाउंट काढल्यासारखाच आहे की वेगळा काढायची काय गरज आहे. मग हे दोन अकाउंट वेगळे काढले, याचा बॅलन्स डेबिट आहे, याचा क्रेडिट आहे, म्हणजे नेट इफेक्ट दिल्यागतच झालं की. म्हणून नेट व्हॅल्यू किंवा बुक व्हॅल्यूचा अकाउंट काढू नका. आता गणितात तुम्हाला समजा ही किंमत दिली आहे. फॉर एक्झाम्पल काय मशिनरी नावाची एक आपण काल्पनिक असेट बघूया. मशिनरी, या मशिनरीची नेट व्हॅल्यू त्यांनी सांगितली आहे 5,00,000 रुपये. काय सांगितले, नेट व्हॅल्यू दिली आहे 5,00,000 रुपये. नेट व्हॅल्यूलाच मी कोणता शब्द वापरला, बुक व्हॅल्यू, शॉर्टमध्ये लिहितो बुक व्हॅल्यू. आणि कोणती किंमत सांगितली आत्ता मी, नेट व्हॅल्यू. ही किंमत दिली आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 1,00,000 रुपये होते. खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिले बरं का,
प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 1,00,000 रुपये होती, तर या असेटची कॉस्ट किती असेल करता येईल. बघा, नेट व्हॅल्यू 5,00,000 दिले, इथं 5,00,000 म्हणले. डेप्रिसिएशनची प्रोव्हिजन संचित डेप्रिसिएशन, साठलेलं डेप्रिसिएशन दिलंय 1,00,000. मग कशातून 1,00,000 वजा केल्यावर 5,00,000 राहतील. तोंडी आहे ना, 5,00,000 अधिक 1,00,000 म्हणजे इथं किंमत किती असणार, 6,00,000 रुपये असणार. या मशीनची मूळ किंमत 6,00,000 रुपये असेल. म्हणजे गणितामध्ये डेप्रिसिएशन टाकण्याच्या 2 पद्धती आहेत. तुम्ही 11वी ते अगदी SY पर्यंत तुम्ही फायनल अकाउंट्समध्ये डेप्रिसिएशन टाकण्याची पद्धत कोणती वापरता? तोंडी आहे ना, बॅलन्स शीटच्या असेटला असेटमधून लेस करतो, वजाबाकी आउटरला मांडतो. ती जी वजाबाकी आउटरला मांडता तुम्ही, त्यालाच म्हणतात रिटर्न डाऊन व्हॅल्यू, त्यालाच म्हणतात बुक व्हॅल्यू, त्यालाच म्हणतात नेट व्हॅल्यू, अर्थ एकच. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठं लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता या मेथडमध्ये कसं होतं, इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतो पहिला, बरोबर आहे, पण असेटमधून लेस न करता प्रोव्हिजन डेप्रिसिएशन नावाचा अकाउंट काढला जातो आणि त्याला क्रेडिट केलं जातं. म्हणजे ही किंमत न बदलता उत्तरात आहे तशी लिहितात, त्यामध्ये कोणताच बदल करत नाहीत. या पद्धतीनं मालमत्ता म्हणजे असेट दाखवण्याची एक पद्धत तुम्हाला मी सांगितली. परत कॅल्क्युलेशन्स काही तुम्हाला दाखवतो. बघा, एखादं मशीन आहे, त्या मशीनची कॉस्ट आहे 50,000, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन आहे 5,000, म्हणजे आत्तापर्यंत साठलेले डेप्रिसिएशन 5,000. तर या असेटची बुक व्हॅल्यू किती असेल, 50 वजा 5, बुक व्हॅल्यू आली 45. उलटं बघूया, एखाद्या असेटची बुक व्हॅल्यू 40,000 आहे, नंतर प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन 15,000 आहे, तर ह्याची कॉस्ट किती असेल, बुक व्हॅल्यू इथं आहे ना, प्रोव्हिजन इथं आहे, मग या दोघांची बेरीज करून ही किंमत काढा. म्हणजे 40 अधिक 15 बरोबर कॉस्ट किती असणार, 55. म्हणजे हे वाक्य जे तुम्हाला इक्वेशन दिले हे उलट सुलट कसंही वापरता आलं पाहिजे. आता या इक्वेशनचा गणितामध्ये उपयोग करताना कसं देतात, गणितात कसं देतात आणि किमतीचे अकाउंट वेगळे काढत असताना तुम्हाला कोणते अकाउंट कसे काढावे लागतील. समजा ही बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटच्या ह्या असेट साईड आहे, असेटला तुम्हाला एक असेट दिली, फिक्स असेट, अमाऊंट दिली आहे 1,00,000 रुपये, आणि कंसात सांगितलं बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू म्हणजेच काय, हो, नेट व्हॅल्यू म्हणजेच काय, रिटर्न डाऊन व्हॅल्यू, म्हणजे डेप्रिसिएशन वजा केल्यावर ही किंमत आहे. आता खाली ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं की या असेटवरती 40,000 डेप्रिसिएशन प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन म्हणून शिल्लक होते. याचा अर्थ बुक व्हॅल्यू 1,00,000, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन 40,000, म्हणजे कॉस्ट किती असणार, 1,40,000. संपलं. या पद्धतीनं तुम्हाला किंमत सांगतात. काही वेळेला हीच किंमत लायबिलिटी साईडला सेपरेट देतात, मग याला बुक व्हॅल्यू म्हणत नाही, मग याला कॉस्ट म्हणतात. आणि प्रोव्हिजन इकडं लायबिलिटीला सेपरेट दिली की इकडं कॉस्ट यायला पाहिजे, पण इथं जर बुक व्हॅल्यू असेल तर प्रोव्हिजन खाली सांगतात, गणितात ॲडजस्टमेंटमध्ये खाली सांगितले जाते. आता जर समजा अशा पद्धतीनं प्रोव्हिजन अकाउंट जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर गणित सोडवताना काय कराल, 2 आकडा. इन द अबव सिच्युएशन the accounts of cost of asset म्हणजे मूळ किंमत, cost of asset and provision for depreciation account, provision for depreciation account are opened separately, म्हणजे नेट व्हॅल्यू किंवा रिटर्न डाऊन व्हॅल्यू किंवा बुक व्हॅल्यू ही जी वजाबाकी दिली आहे पुढं, त्याचा अकाउंट न काढता कॉस्टचा अकाउंट काढा. आणि दुसरा अकाउंट कोणता काढाल, फॉर डेप्रिसिएशन अकाउंट काढा.
तो अकाउंट काढू नका गणितात. जर हे दिलं असेल तर, नसेल तर काय नेहमीसारखं आहेच की गणितात. पुढच्या गणितात तसं येणार आहे, पुढच्या 4-5 गणितात. त्यामुळं कॉस्ट अकाउंट वेगळा, प्रोव्हिजन अकाउंट वेगळा. प्रोव्हिजन अकाउंट ही लायबिलिटी आहे, ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स. असेटचा बॅलन्स मात्र नेहमी कोणता असतो? डेबिट बॅलन्स. त्यात काही विशेष नाही. आता जर समजा अशा सिच्युएशनमध्ये एखादी असेट विकली, 3 आकडा, सेल ऑफ एनी असेट. आता अशीच ॲडजस्टमेंट दिली आणि तुम्हाला एखादी असेट विकली म्हणून सांगितलं, तर एंट्री कशी कराल? घ्या, मार्किंग करून एंट्री लिहा. बँक अकाउंट डेबिट, लांब लिहा, डेबिट, बँक अकाउंट डेबिट. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट. जेवढे असेट विकले तेवढ्यावरची प्रोव्हिजन कॅन्सल करा, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट. नंतर लॉस ऑन सेल अकाउंट डेबिट. लॉस ऑन सेल अकाउंट डेबिट टू असेट, असेट गोज आउट, असेट कोणती किंमत? कॉस्ट, टू असेट अकाउंट. आणि टू प्रॉफिट ऑन सेल, प्रॉफिट ऑन सेल अकाउंट. आता अर्थात एकाच वेळेला लॉस याला स्टार करून ठेवा आणि प्रॉफिट याला स्टार करा, एक काहीतरी होणार ना. एक जर लॉस असेल तर खाली प्रॉफिट येत नाही, प्रॉफिट झाला असेल तर वरती लॉस येत नाही, एक काहीतरी होईल. पण मी मॉडेल एंट्री देताना तुम्हाला लॉस पण दिलाय, प्रॉफिट पण दिलाय, गणितात ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे वापरा. आता यातले बँक अकाउंट डेबिट म्हटलंय, हे उत्तरात कुठं जातं? कंसातल्या सोर्सेस. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन अकाउंट, कंसातल्या अकाउंट डेबिटेड. नंतर लॉस ऑन सेल अकाउंट डेबिट, P&L डेबिट. नंतर असेट कंसात कॉस्ट अकाउंट क्रेडिटेड, त्या नावाचं अकाउंट काढून त्याला क्रेडिट टाकूया. आणि प्रॉफिट झाला असेल तर P&L क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येईल. याप्रमाणे बेसिक मॉडेल एंट्री ही तुमच्यासमोर मांडली. ही एंट्री डोक्यात ठेवून, ही सगळ्यात महत्त्वाची एंट्री ही आहे बघा, ही एंट्री डोक्यात ठेवून आपल्याला पुढची सगळी गणितं सोडवायची आहेत. त्यामुळं ही एंट्री लक्षात ठेवा, त्याचे इफेक्ट पण तुम्हाला दिलेले आहेत. पहिल्यांदा एक काम करूया, फार तर आपण ही एंट्री पाठच करून ठेवा. तुम्हाला गणितामध्ये फार तर काही ट्रायल एक्झाम्पल घेऊन दाखवेन गणित सोडवण्यापूर्वी, आणि मग गणिताला सुरुवात करूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लॉस प्रॉफिट कसा येतो. ते ही एंट्री पाठ करा, वरती सिच्युएशन लक्षात घ्या. हेच एवढं आजच्या तासाला तुम्हाला सांगायचं होतं. प्रत्यक्ष एक्झाम्पल कसं आहे ते उद्या आल्यानंतर बघूया. ठीक आहे? ओके, हॅव अ गुड.